शिरवणे टीम इथे टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्येक विकेट हॅट्रिकला जॅक म्हात्रेकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। शिरवणे टीम विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज। चला आरएससी गोठवली टीम तुमचा ही 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या। तुमचा 12th मॅन पहिला बॉल पडण्याआधी स्पर्धेचे काही कठोर नियम आहेत, त्या नियमाचं पालन करणं फार गरजेचं आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती। तुषार मोहंती आणि त्याच्याबरोबर वेदांत। पहिला बॉल सलामीची जोडी तुषार मोहंती आणि त्याच्याबरोबर वेदांत। पहिलाच बॉल व्हाईट बॉल आहे असं पंच घोषित करतायत। पहिला बॉल ना व्हाईट बॉलच्या जोरावरती टीमचं खातं ओपन होतोय। व्हाईट बॉलच्या जोरावरती धाबांचं श्री गणेश झाले। इथे मोठा फटका मारण्याचा कव्हरला बॉल चालाय, फिल्डर त्या खाली, फिल्डिंग चांगली होती, सिंगल वेगाने कन्वर्ट होती। सिंगलच्या बरोबर तुषार मोहंती च खातं ओपन होतोय। दोन धावा। इथे आणखीन एक चांगला बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न कव्हरला उडवायचा होता, परंतु वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, या रन मिळणार नाही। इथे फटका चांगला आहे, अलॉंग द ग्रास बॉल चला ऑन साइडला सागर आहे, फिल्डिंग चांगली होते, सिंगल मिळते। सिंगल न टीमची धावसंख्या पुढे जाते। 4 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 3 धावा। विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जॅक म्हात्रे यांच्याकडून। टीम गावदेवी शिरवणे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, कव्हरला उडवलाय, व्हॉट अ शॉट। आजच्या दिवसातला पहिला षटकार आणि या स्पर्धेमधला पहिला षटकार, अंपायर चषक 2025 मधला कव्हरला उडवलाय, तुषार मोहंतीच्या बॅट मधून आलाय। 6 धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते। इथे आणखीन एक मोठा फटका, यावी मिड विकेटला सजवलाय, व्हॉट अ शॉट। बॉल आणि बॅटचा संपर्क चांगल्या रीतीने जुळलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटला फेकून दिलाय, क्लिअर केलाय
हल्ला बोल केला. यावी आक्रमण चढवला जातोय. आक्रमण आणि आक्रमण. 15 धाबा स्कोर कार्ड वरती लागतोय. हल्ला बोल केलाय. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 15. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी शिरवणे पहिल्यांदा बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये धाबा खर्च केल्या 15. हल्ला बोल केलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये सागर सिंगला प्राधान्य दिले गेले. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय आणखीन एक तेज तरार गोलंदाज. सेकंड ओव्हर मध्ये आलाय बॉलिंग करण्यासाठी 15 धाबा खर्च केल्या. पहिल्या ओव्हर मध्ये सागर आलाय. सागरचा पहिला बॉल शॉर्ट बॉल आहे. हुक केलाय. वेदांत म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. मोठा शॉट. पहिल्याच बॉल वरती हल्ला बोल केलाय. वेदांत म्हात्रे पहिल्याच बॉल वरती सागर सिंगच्या विरोधामध्ये पहिलाच बॉल हल्ला बोल केलाय. वैयक्तिक 600च्या स्ट्राईक रेटनं आपलं खातं ओपन केलाय. 6 धावेने टीमची धावसंख्या 21च्या घरामध्ये 21 धाबा धावफलकावरती आहे. आक्रमण सुरू झालंय. आक्रमण आणि आक्रमण. इथे हल्ला बोल केलाय. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर धावताय परंतु बॉल अखेर नोमॅन लँड मध्ये बॉल लँड झालाय. 2 धावा वेगाने कन्वर्ट होते. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 23 धावा धावफलकावरती. हल्ला बोल केलाय. कमबॅक करावं लागेल. विकेट्स घ्यावे लागतील. हे दोन्ही फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत. नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. मैदानामध्ये सुरुवातीपासून आक्रमण सुरू झालंय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे पहा लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांनी हात केलेले आहे समांतर त्यामुळे बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलची सांगता होती. व्हाईट बॉलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. इथे कमी गतीचा बॉल धीम्या गतीचा बॉल कटरचा वापर झालाय. ही चांगलं पुनरावृत्ती आहे. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. फलंदाजापेक्षा गोलंदाज या बॉल वरती चांगल्या प्रकारे श्रेष्ठ आहे. कमी गतीचा बॉल काटा बदललाय. चांगल्या बॉलची सांगता होती. त्याचबरोबर सन्माननीय वैभवजी भोईर यांचेही आगमन झाले आणि त्यांचेही आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर संजय पाटील यांचेही इथे आगमन झाले. संजयजी पाटील आपणही व्यासपीठावरती या. आपलंही स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. चांगला बलाढ्यवान सामना आपण या क्रीडानगरीमध्ये पाहताय. चोवीस धावा धावफलकावरती. चांगला पुनरावृत्तीचा दर्जा. सागर सिंगने कमबॅक केला. पहिल्या बॉल वरती षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक. इथे लेग स्टिक सोडून झालाय. पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉल आमच्यापर्यंत वळवतायत. व्हाईट बॉलची सांगता होती. पंच व्हाईट प्लस आहे का? यस व्हाईट बॉलच आहे. एकच मिळेल. पंच हार्दिक सरांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर असताना षटक क्रमांक 2 सुरू आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संजय पाटील शाखा प्रमुख हेही ते उपस्थित आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. चांगला बॉल आहे. खोलात टाकलाय. परफेक्ट खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. सिंगलला टीमची धावसंख्या 26. सन्माननीय आदरणीय संजयजी पाटील यांचे आगमन झाले. शाखा प्रमुख असतेही ते उपस्थित आहे आणि त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. 26 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. चांगली गोलंदाजी होती. इथे वा काठी काढली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यश उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. काठी काढली जाते. दांडी गुल. विकेटचं बटन. जो जाळं मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडलं होतं तो जाळं अगदी जाळ्यामध्ये अडकलाय. तुषार मोहंतीला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्या विकेटचं नुकसान. पहिला धक्का बसलाय. टीम आरएसए गोठवली. या टीमला पहिला फलंदाज बाद.
टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 26. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय इनाईट नंबर 3 मध्ये हर्षन भगवान पाटील. इनाईट नंबर 3 मध्ये आणखीन एक गोठवली गावाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे तो सध्या मैदानामध्ये एंटर झालाय. इनाईट नंबर 3 मध्ये 26 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 प्रणील आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रणील आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. प्रणीतचा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, त्या खाली मंदार आहे परंतु रबर बॉलची स्पर्धा आहे त्याच्यामध्ये जजमेंट. क्रिकेटमध्ये मित्रांनो सँडी सर कॉलिंग जजमेंट बॅकअप या किती गोष्टी महत्त्वपूर्ण असतात, या सगळ्या गोष्टी असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. 2 धावा वेगाने कन्वर्ट होत आहेत. 2 धावानं टीमची धावसंख्या पुढे जाते 28 त्या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रणीत आलाय. 28 धावा स्कोर कार्ड वरती. इथे शॉर्ट बॉल आहे, हुक करायचा आहे परंतु बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन एकच मिळेल गोशानकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगल टीमची धावसंख्या 29 धावा स्कोर कार्ड वरती आहे. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर असताना 29 धावा धावफलकावरती आहे. चांगला कमबॅक आपण पाहत आहे. प्रणीतनं कमबॅक केलाय. आता दोन्ही टीमच्या सामना अगदी अतितटीचा आणि चुरशीचा होतोय. इथे मोठा फटका मारायचा आहे अलॉंग द ग्रास. बॉल चाललाय ऑन साइडला. तिथे सागर होते. चांगली फिल्डिंग त्यांच्याही माध्यमातून होते. सिंगल टीमची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे. चांगली गोलंदाजी प्रणीतच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी सध्या तरी होते. प्रत्येक विकेट सॅट्रिकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जॅक म्हात्रे यांच्याकडून. शिरवणे टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला. शॉर्ट बॉल आहे. व्हॉट अ शॉट यार. मनगटाचा वापर हर्षन भगवान पाटीलच्या बॅट मधून थ्रू द कव्हर केलाय. बॅटचा फक्त स्वीट साऊंड ओपन केलाय. बॉल होता स्लॉट मध्ये. हर्षननं बॉलला डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. चांगला फटका खेचलाय, डिपॉझिट केलाय. 6 धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते. 6 धावेने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते 36च्या घरामध्ये. 36 धावा. आता प्रणीत वरती देखील आक्रमण सुरू झालंय. हल्ला बोल केलाय. आणखीन एक चांगला बॉल आहे. यावी हुक केलाय, फटका फसलाय. वाह क्या बात है. टिट फॉर टॅट. इट का जवाब पत्थर से. काय कमबॅक झालाय. हे चांगलं प्रत्युत्तर आहे. ही चांगल्या संघर्षाची बाब आहे मित्रांनो. तू मला षटका टोकू शकतो तर तुला मात्र मी माघारी परतवेन. हे चांगलं बॅटल पाहत आहे. हे चांगलं कमबॅक आहे. विकेटचं बदन. आणखीन एक फलंदाज बाद. हर्षनचा खेळ सखी खलास होतोय. हर्षन देखील परतीचा प्रवास करतोय. 2 विकेटचं नुकसान. टीम आरएससी गोठवली 2 वरती. 36 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 3 सध्या सुरू आहे. 36 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहताय. मयुरेश आलाय. अलग क्षणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये बॉल आहे. मिड विकेटला फिल्डर परंतु एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचं यश इथे प्राप्त होतोय. 2 धावा देखील वेगानं कन्वर्ट होत आहेत. 2 धावानं टीमची धावसंख्या पुढे जाते. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहे. आणखीन एक फ्रेश मॅच आम्ही खेळतोय. अप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि त्याच्याबरोबर जुगाव 11 जुगाव या 2 टीमच्या दरम्यान. एका बाजूला घरचा संघ तर एका बाजूला पाहुणा संघ. या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतरची मॅच अप्पा स्ट्रायकर सीबीडी त्याच्याबरोबर जुगाव 11 जुगाव टीम. याच्यानंतर तुम्हाला खेळायचंय. दोन्ही टीम तयार राहा. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीम आरएसए गोठवली 2 विकेटच्या नुकसानानंतर 38 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत.
ओव्हर नंबर 4 मध्ये ओम श्री आलाय बॉलिंग ट्रॅक वरती अखेरचं षटक हाताळण्यासाठी. ओव्हर नंबर 4 स्लॉग ओव्हर मध्ये प्राधान्य दिले गेले. इथे पहिला बॉल तेज तरार बॉल आहे. चांगला बॉल, वेगाने बॉल निघालाय, भन्नाट वेग धारण केलाय. पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. विकेट किपरच्या मागे विराज पाटील देखील आपण विराज चव्हाणला पाहताय, ज्या खेळाडूने धारावी क्रीडानगरीमध्ये रबर बॉलची स्पर्धा झाली गेल्या रविवारी अर्धशतक त्याने आपल्या नावी केले. गावदेवी शिरवणे टीमचा एक परफेक्ट बॅटरची ओळख आहे. इथे देखील चांगला बॉल, वेगवान बॉल आहे. आणखीन एक बॉल वेगाने सरळ विकेट किपरचा वेध घेतो. याही वेळेला रन मिळणार नाही. 38 धावा फलकावरती आहे. 38 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे. 38 धावा फलकावरती. चांगलं कमबॅक आपण पाहताय. ओव्हर नंबर 4 मध्ये चांगलं पुनरावृत्तीचा दर्जा आपण पाहताय. चांगलं कमबॅक केलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होती. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय कव्हरला, बॉल हवेमध्ये, परंतु सिंगलच मिळेल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न चालवलाय. इथे पहा थ्रो करा, परंतु बॅकअप चांगला मिळालाय. 2 धावा वेगाने कन्वर्ट होती. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 40 धावा फलकावरती आहे. ओव्हर नंबर 4 आपण पाहताय. चांगली गोलंदाजी सध्या तरी ओमश्रीच्या माध्यमातून आपण पाहताय. 40 धावा. इथे देखील चांगला बॉल आहे. आणखीन एक चांगला बॉल खोलात टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल इनटू द ब्लॉक होल. एकच मिळेल. एका धावेने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 41 वरती. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा फलकावरती. चार बॉलचा खेळ संपला. 41 धावा फलकावरती आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये. 41 धावा. चांगलं कमबॅक आपण पाहताय. आक्रमण सुरू झालंय आणि या ओव्हर मध्ये आपण पाहताय फक्त सटीक लाईन आणि लेन. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 41 धावा. या ओव्हर मध्ये अजूनही एखादाही मोठा फटका आला नाहीये. पहिल्या 3 ओव्हर मध्ये आक्रमण त्याने केलेले आहे, परंतु या ओव्हर मध्ये धावा थांबवण्याचं काम त्याने केलाय. म्हणजे आपल्याकडे जो लाईन आहे, आपल्याकडे अँगल, त्याचं अचूक टप्प्याचं रिदम, या सगळ्या गोलंदाजीवरती आपण सध्या पाहताय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. इथे देखील चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे, परंतु चांगला बॉल आहे. यस, चांगला टप्पा, सिंगल मिळते. चांगला बॉल आहे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल. एकच रन मिळेल. शेवटचा बॉल. 42 धावा फलकावरती आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. शेवटचा बॉल. बॉलर तयार. अखेरचा बॉल या पहिल्या इनिंग मधला. शेवटचा बॉल. बॅटची कडा. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन. मी ते सिंगलनं पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धाबा बनवलेले आहेत. RSA गोठवली. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करत असताना गावदेवी शिरवणे टीम धाबा बनवलेले आहेत. RSA गोठवली टीमने 43 आणि 44 धावाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करतोय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन अप्पा स्ट्रायकर CBD आणि त्याच्याबरोबर गावदेवी झुगाव 11 झुगाव. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. 44 धावाचा पाठलाग इथे करायचंय या मॅच मध्ये.
पहिल्या इनिंग मध्ये देखील 20 मिनिटं खर्च झालेले आहेत. कृपया तुम्हालाही माझी कळकळीची विनंती आहे, आजच आम्हाला फायनल खेळवायची, त्याच्यामुळे वेग घेऊ नका. तुम्हालाही पहिल्या 4 ओव्हर मध्ये 20 मिनिटांचा कालावधी तुम्हालाही असतील याची दक्षता तुम्ही घ्या. चला, अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीम आपला कॅप्टन आला असेल तर प्लीज आमच्या टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय. जुगाव 11 जुगाव, यंगस्टर जुगाव 11 जुगाव आणि त्याच्याबरोबर अप्पा स्ट्रायकर सीपीडी या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही खेळतोय आणि टॉस इथे होतोय. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. विराज चव्हाण आणि त्याच्याबरोबर सागर सिंग ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. नुकतीच झालेली धारावीची स्पर्धा एकविरा बॉईज धारावी, ज्या खेळाडूने अर्धशतक लगवलं तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये 14 बॉल मध्ये 50 धावांचा विक्रम या खेळाडूच्या नावी आहे. तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विराज चव्हाण आणि त्याच्याबरोबर सागर सिंग. पहिला बॉल हर्षण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सलामीची जोडी, पहिला बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. इथे देखील व्हाईट बॉल. स्पर्धेची सुरुवात झाली व्हाईट बॉल न आणि स्पर्धेतला पहिला सामनाचा उत्तरार्ध देखील व्हाईट बॉलने होतोय. आपण पाहताय पूर्वार्ध देखील व्हाईट बॉलने झालाय, उत्तरार्ध देखील व्हाईट बॉलने. म्हणजे सध्या दोन्ही टीमची बरोबरी आपण सध्या पाहताय. दोन्ही टीमचा दृष्टिकोन सध्या चांगल्या परिस्थितीवरती आहे. दोन्ही टीम बॅटल संघर्षाची लढाई आपण सध्या पाहताय. पहिला बॉल व्हाईट बॉल होता, टीमचं खातं ओपन होतोय. 44 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. इथे शॉर्ट बॉल आहे, हुक करायचंय, फटका फसलाय, त्या खाली फिल्डर आहे परंतु एक्झिक्यूट झालं की नाही. यस, पहिला विकेटचं बटन. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. जो जाळं विणलं होतं, बडी मछली फसी जाल में, बडे विकेट का बटन. पहिला मासा गोल्डन डकचा शिकार. शून्यावरती फलंदाज बाद. आता कमबॅक होऊ शकतो. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. हर्षण पाटीलच्या पहिल्या बॉल वरती पहिली सफलता प्राप्त होती. चांगला बॉल. नवीन फलंदाज मैदानामध्ये मतदार आलाय इनाईट नंबर 3 मध्ये, तिसऱ्या क्रमांकावरती. आज गावदेवी 11 शिरवणे संघ, आज मेहबूब शेख नाही आहे, अरविंद राणा देखील उपस्थित नाहीये. आज त्यांची कमतरता नक्की जाणवते. सध्या आपण पाहत आहे 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. मतदार आलाय इनाईट नंबर 3 मध्ये, तिसऱ्या क्रमांकावरती. संघ अडचणीमध्ये आहे. दोन्ही टीम अगदी आपला जो परफॉर्मन्स आहे अव्वल दर्जाचा सध्या पाहायला मिळत आहे. आरसी गोटवली गावदेवी 11 शिरवणे या पहिल्या मॅच मध्ये संघर्षाची लढाई आपण सध्या पाहताय. मतदार आलाय इनाईट नंबर 3 मध्ये. हर्षण पाटीलला मी ते सफलता. बॉलर तयार. इथे आणखीन एक लेग स्टिक सोडून चाललाय. यावी व्हाईट बॉल. व्हाईट+1 पंच सुशील दाखवणकरांचा सिग्नल येतो की हा व्हाईट+1 आहे. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. फक्त गावदेवी 11 शिरवणे टीमचा अकाउंट ओपन झालाय. कुठलाही फलंदाजाचं अजूनपर्यंत खातं ओपन होत नाहीये. 3 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या बॉल वरती व्हाईट बॉल, त्याच्यानंतर विकेट्स, त्याच्यानंतर व्हाईट+1. चला, अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीम आपला कॅप्टन आले असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. टॉस साठी पुन्हा एकदा विनंती करतोय. किती मोठा फटका मारायचा आहे. फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, ताकदवान फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. फटका चांगला होता, टायमिंग प्रॉपर. अखेर ज्या फटक्याची प्रतीक्षा होती या मुवमेंटला तो फटका इथे येतोय. सहा धावेने मंदार देखील आपलं खातं ओपन केलंय. 6 धावेच्या जोरावरती टीमची धावसंख्या 9च्या घरामध्ये. 9 धावा, 44 धावांचा पाठलाग करायचा आहे.
टीमचा प्रमुख गोलंदाज अर्चन पाटील वरती आता आक्रमण सुरू केलाय, हल्ला बोल केलाय. इथे चांगला बॉल आहे पण कडे स्ट्रॉंग पिले, वा गाठी काढली, क्लीन बोल्ड, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, आणखीन एक विकेटचं बदल. कहाणी में ट्विस्ट. संतोष सर, सँडी सर, नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. प्रत्येक वेळेला तुम्ही आक्रमणच करत बसाल तर परतीचा प्रवास नक्कीच तुम्हाला करावा लागेल. मंदार देखील परतला जातोय. हर्षन पाटीलला आणखीन एक मिळते सफलता, फलंदाज बाद. नऊ धावा धावफलकावरती आहे आणि पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आहे अनिकेत तांडील. इनलाईन नंबर 4 मध्ये 4थ्या क्रमांकावरती अनिकेत तांडील आलाय मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा धावफलकावरती आहे. भागीदारी बनवावी लागेल टीम गावदेवी 11 शिरवणे या टीमला. 9 धावा धावफलकावरती. इथे शॉर्ट बॉल आहे, हुक करायचा आहे, फटका फसलाय, फिल्डर त्या खाली, परंतु नोमॅन लँड मध्ये फिल्डिंग चांगली होते, थ्रो चांगला आलाय. एकच मिळेल, एकावरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 44 धावांचा पाठलाग करायचे. 2 विकेटचं नुकसान झालंय. धावा धावफलकावरती आहे. अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघ आला असेल तर प्लीज विनंती करतो या टॉस साठी. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल खोला टाकलाय, पर इथे पहा सन्मान दिलाय. चांगल्या बॉलला सन्मान द्या, एकेरी दुहेरीला महत्व द्या. इथे पहा सँडी सर, चांगला बॉल होता, त्याला सन्मान दिला, आखो आखो इशारा किया, इक्के को दुक्के में कन्वर्ट किया. डोळ्यामध्ये डोळा टाकून एकेरीला दुहेरीमध्ये अगदी चित्ताच्या चपळाईनं, हरणाच्या वेगानं एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. हे चांगलं ताळमेळ आहे, हे चांगलं बॅटल आपण पाहत आहे. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये 12 धावा धावफलकावरती आहे. 44 धावाचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघ आपण पाहताय चुरशीची लढाई करताना दिसते. सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. 12 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल, हुक करायचा, फटका बसलाय, फिल्डर त्या खाली, वेदांत मात्रे आहे. वेदांतच्या हातामधून झेल निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. टिपले झेल, आणखीन एक विकेट. सागर सिंग बॅक टू डगआउट, फलंदाज बाद. आता परत एकदा ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये चुरस आणि चुरस निर्माण होते. 3 विकेटचं नुकसान. पहिल्या ओव्हर मध्ये हर्षन पाटीलने धावा खर्च केल्या 12 धावा खर्च केल्या हरकत नाहीये, परंतु 3 विकेट त्याने आपल्या नावी केली आहे. सध्या तरी सामना चुरशीचा झालाय. 12 धावा धावफलकावरती, 3 विकेट. ज्या विकेटची गरज होती, जे वादळ मैदानामध्ये तुटून पडलं होतं, त्या वादळाला माघारी परतवण्याचं काम देखील त्याने केलंय. चांगली गोलंदाजी होती. षटक संपले, 12 धावा झालेत. 18 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. मॅच अजून ऑन आहे. क्रिकेट मध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही मित्रांनो. प्रयत्न तोपर्यंत करायचं तोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही. 18 बॉल धावा करायच्या 32. काय घडेल काय बिघडेल, तुमच्या बरोबर मी जोडून राहतोय. 18 बॉल 32 धावा करायच्या आहेत. नवीन गोलंदाज वेदांत मात्रे आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. 18 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. 3 विकेट गमावले. ओमश्री नवीन बॅट्समन आलाय. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल मध्ये शॉर्ट आर्म गोल करण्याचा प्रयत्न. 1 रन वरती टीमची धावसंख्या पुढे जाते. सिंगल न टीमची धावसंख्या आता 13 वरती. थेंबे थेंबे तळे साचे. मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, थेंबे थेंबे तळे साचे. एकेरी दुहेरी पासून देखील तुम्ही धावा गाठू शकता, तुम्ही देखील पुढे जाऊ शकता. षटकार आणि चौकार येणं फार गरजेचं नाहीये. एकेरी दुहेरीला देखील महत्व द्या. इथे शॉर्ट बॉल आहे, हुक करायचा आहे, फटका फसलाय.
परंतु एकच रन मिळेल. एका धावेने पुन्हा टीमची धावसंख्या पुढे जाते. 14 धावा, 16 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. चौदा धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी होती. इथे आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये स्वतः हर्षण पाटील. फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडला, एकच मिळेल. 3 बॉल मध्ये धावा त्याने खर्च केल्या 3. स्कोर कार्ड वरती आहे स्कोर. आता धावफलकावरती धावा आहे 15. यतीन दादांचं इथे आगमन झालंय. तुमचंही स्वागत आहे दादा या क्रीडा नगरीमध्ये. त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचंही आम्ही स्वागत करतोय. 15 धावा धावफलकावरती. सामन्यामध्ये ट्विस्ट. इथे आणखीन एक चांगला बॉल, कटरचा वापर, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आक्षेप घेतलं जाते. नो बॉल आहे. फ्री हिटची संधी आहे. एक्स्ट्रा मध्ये एक्स्ट्रा वरती टीमची धावसंख्या 16. फ्री हिटची संधी आहे फलंदाजाला. उघड्या डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. स्पर्धा आहे सुपर हिट. अंपायर चषक आपण पाहताय. इथे बॉल अडवण्यामध्ये यश मिळालंय. चांगला बॉल आहे, परंतु विकेट किपरची दाद द्यावी लागेल. तुषार मोहंती. फिल्डिंग चांगली होती. व्हाईट बॉलच्या जोरावरती टीमची धावसंख्या आता 16च्या घरामध्ये. 17 झालीत, माफ करा. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. 44 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. इथे मोठा फटका मारायचा अलॉंग द ग्रास. बॉल चाललाय ऑन साइडला. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिकडे होती. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जाते 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 18. वेदांत मात्रेचं हे षटक आपण पाहताय. चांगली गोलंदाजी होती. आणखीन एक चांगला बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आता अनिकेतच्या बॅट मधून धमाका आलाय. बॉल सीमा पार. धावा मिळताय 6. आलाय षटकार. रडार मध्ये होता. बॅट आणि बॉलचा संपर्क भरपूर चांगला झालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक. 6 धावेने टीमची धावसंख्या 24. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग द ग्रास. मिड विकेटला चाललाय. फिल्डर त्या खाली आहे. चांगली फिल्डिंग होते. 1 रन पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव घेता घेता थ्रो चांगला आलाय. आणखीन एक विकेट. फलंदाज अनिकेतला करावं लागेल परतीचा प्रवास. अनिकेतचं वादळ पाहू शकाल तुटून पडलं होतं, परंतु त्या वादळालाही माघारी परतवलाय. आणखीन कहाणीमध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद. आता पहा 2 षटकाचा खेळ संपलाय. 44 धावाचा पाठलाग करायचा. धावा झालेत 25. मध्ये जिंकण्यासाठी 12 मध्ये करायचे आहे 19. 12 बॉल जिंकण्यासाठी धावा बनवायची आहे तुम्हाला 19. 4 विकेटचं नुकसान झालंय. बारा बॉल धावा करायची आहे 19. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून सामना अव्वल दर्जाचा झालाय. डोलायमान अवस्थेमध्ये आहे. पहिलाच सामना आपण पाहत आहे. अंपायर चषक 2025 आपण पाहताय. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहे 19. सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये परिवर्तन झाले.
हरिदास आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये 12 बॉल 19 धावा वाचवण्यासाठी हरिदासच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली जाते. ओम श्रीला बॅटिंग स्ट्रायकिंगला आपण पाहत आहे. इथे पहा लेग स्टिक सोडून चाललाय कटरेचा वापर चांगला बॉल बीट केलाय. व्हेरिएशनचा बॉल काटा बदलणारा बॉल होता. आता 11 मध्ये धावा करायची आहे 19. 11 बॉल 19 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय दशरथजी भगत साहेब यांचंही आगमन झालंय आणि त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करतोय. इथे आणखीन एक चांगला बॉल याही वेळेला रन मिळणार नाही. कटरेचा वापर झालाय व्हेरिएशनचा वापर झालाय. 10 बॉल मध्ये करायच्या 19. 10 बॉल धावा करायच्या आहे 19 धावांची आवश्यकता आहे. अनिकेतच्या डोक्यावरती प्रश्न पडला असेल की 2 धावा घ्यायची आवश्यकता होती का, हा देखील प्रश्न पडलाय. 10 बॉल करायच्या 19. व्हॉट अ शॉट यार, प्रॉपर टायमिंग यावी लांब गेलाय. लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड आउट ऑफ द पार्क. काय फटका सजवलाय. कमी गतीचा बॉल त्या बॉलला रीड केलाय, पिक करून दिलाय, मिड विकेटला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन, धाबा मिळताय अर्धा डझन. व्हॉट अ शॉट. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती या मुवमेंटला तो फटका देखील आलाय. टायमिंग प्रॉपर होता, स्वतःला थांबवलं. 2 बॉल डॉट झाले तरी देखील बॉलची प्रतीक्षा पाहिली, कशा रीतीने बॉल येतोय ही चांगली बॉलची शहानिशा केली, थांबवलं, त्याच्यानंतर बॉलला पिक केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ओमचं टेक्निकल टीम माझ्या बरोबर जुडली आहे. आणखीन एक चांगला बॉल पिक करायचा आहे. फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहे परंतु ठिपलाय जेल. वाह, आणखीन एक विकेट. क्या बात आहे. कहाणी में ट्विस्ट. सँडीज तर पहिला सामना झालाय परंतु कोणी कुठलाही संघ सहज हार मानत नाही आहे. आम्ही सहज गुडघा टेकणार नाही, मी सहज हार मानणारा नाही, हे चांगलं प्रात्यक्षिक पाहत आहे. माझ्या बरोबर लढायचं असेल अक्षरशः घाम फुटलाच पाहिजे. व्हॉट अ मॅच. आता 8 बॉल मध्ये धावा करायच्या 13. सामना जिंकण्यासाठी 8 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज प्रणित आलाय मैदानामध्ये. प्रणित जोशी. 8 बॉल धावा करायची आहे 13 धावा. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत परंतु चांगली फिल्डिंग. 1 रन पूर्ण आहे. थ्रो चांगला आलाय परंतु पाहू शकाल 2 धावा पूर्ण. पाहता पाहता 2च रन मिळतील. 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जाते. 36 धावांची आवश्यकता, 33 धावांची आवश्यकता आहे. आता धावा करायच्या 7 मध्ये 11. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. चला अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीम. ऋषी पानसरे टॉसट या लगेच. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चालाय. फिल्डर त्या खाली आहे. ओ माय गॉड. पाहू शकाल पाय घसरत होता तरी देखील स्वतःला सावरलंय. हीच तर मजा आहे मित्रांनो. पावसाळी क्रिकेट मध्ये येतो पाऊस परंतु त्याच्यामध्ये आनंदी देणारा खेळ म्हणजे पावसाळी क्रिकेट. टिपले जेन. आणखीन एक विकेट. आता 6 बॉल करायच्या 11. पहा कॅच कशा रीतीने पकडलाय. झेल पहा कशा टिपलाय. पाय घसरत होता स्वतःला सावरलं, थांबला, त्याच्यानंतर झेल टिपलाय. वडा झेल. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीम 6 मध्ये 11 करायचे आहेत. अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीम तुम्हाला माझा शेवटचा कॉल आहे. प्लीज विनंती करतोय टॉस साठी या. वे फार तुम्ही घेताय.
तर सन्माननीय आदरणीय संजयजी पाटील साहेब इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस करतोय. दादा टॉस शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय संजयजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा टॉस आम्ही इथे करतोय. पहिला सामना झालाय 6 बॉल धावा करायचा आहे 11. जुगाव यंगस्टार 11 जुगाव त्याच्याबरोबर अप्पा स्ट्रायकर सीपीडी या दोन टीमच्या दरम्यान. ऋषी तुझं देखील स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल. ओव्हर नंबर 4 तुषार मोहंती आलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलर तयार. तुषार मोहंतीचा पहिला बॉल कव्हरला उडवलाय. वेदांत त्या खाली. चांगली फिल्डिंग आहे. वेदांत तिकडे होते. चांगली फिल्डिंग आहे. थ्रो देखील चांगला आलाय. 1 रन पूर्ण. दुसरे धावेचा कॉल. पाहता पाहता दोन्ही धावा पूर्ण होत आहेत. यंगस्टार 11 जुगाव टीमनं टॉस इथे जिंकले आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करायची आहे अप्पा स्ट्रायकर सीपीडी. आता 5 बॉल धावा करायच्या आहे 9. 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेची सुरुवात झाली आणि पहिला सामना आपण पाहत आहे. इथे आणखीन एक मोठा फटका मारायचा आहे. कव्हरला चाललाय. वेदांत त्या खाली. 1 रन पूर्ण. दुसरे धावेचा कॉल. 1 रन पूर्ण. पाहता पाहता दोन्ही धावा पूर्ण होत आहेत. आता 4 मध्ये करायच्या 7. संतोष सर एका धावांसाठी जीवाच्या आखांताने प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. मित्रांनो राजकारणामध्ये एका मतांना महत्व आहे. परीक्षेमध्ये एका मुलांसाठी एका मार्कांसाठी मुलं अपयशी ठरतात. तसाच तुम्हाला सर्वांना वेळ लावलेला की पावसाळी क्रिकेट म्हणजे 365 दिवस आपण क्रिकेट खेळू शकतो असं या पावसाळी क्रिकेटने सांगितलंय. एका धावांसाठी लढायचंय. प्रयत्न करायचे. संघर्ष मला करायचंय हे दाखवले. आता धावा करायच्या. 4 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. मोठा मॅच. पहिला सामना हृदयाची ठोके वाढवणारा सामना. अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना. 4 बॉल धावा करायच्या आहे. 7 धावांची आवश्यकता. बॉलर तयार. तुषार मोहंती. इथे मोठा फटका मारायचा. फटका फसलाय. त्या खाली हर्ष नाही. ओ माय गॉड. कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप झाली. 2 धावा देखील पूर्ण झाली. आता 3 बॉल मध्ये करायच्या 5. पहा कॅच ड्रॉप झाली. हरकत नाहीये. चालेल. करी देखील कमबॅक करू शकतो. हेच तर क्रिकेट आहे. चला पाणी घेऊन जायचं प्लीज. चला पाण्याची मागणी होती. आता 3 बॉल मध्ये करायचे आहे 5. पहिला सामना झालाय मित्रांनो. या स्पर्धेची सुरुवात झाली संतोष म्हात्रे सँडी सरांच्या उपस्थितीमध्ये. खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा संपन्न झालं. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय नारायणजी म्हात्रे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या खेळपट्टीचा समारंभ झाला आणि पहिलाच सामना आपण पाहत आहे चुरशीचा झालाय. तीन बॉल आणि 5 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. 3 बॉल मध्ये धावा करायच्या. 5 धावांची आवश्यकता आहे. बॉलर तयार. इथे वॉक काठी काढली. विकेटचं बटन. क्या बात आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेटचं बटन. काठी काढली जाते. दांडी गुल. आता 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 11 करायच्या होत्या. पहिल्या 2 बॉल वरती 4 आल्या. त्याच्यानंतर 3 बॉल मध्ये 5 करायच्या होत्या. आता 2 मध्ये 5. 2 बॉल. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. मोठा मॅच. सूरज निर्माण झालीये. कहाणी में ट्विस्ट. मी हार मानणार नाही. मी हार मानणारा नाही असं म्हणतायत. माझ्या बरोबर लढायचं असेल मित्रांनो अक्षरशः घाम फुटलाच पाहिजे आणि दोन्ही टीमने एकामेकांबरोबर घाम फोडलाय. आता 2 बॉल धावा बनवायची आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. काय सामना रंगलाय.
2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. बॉलर तयार. अंश पाटील आलाय. इथे चांगला बॉल आहे. 1 रन पूर्ण होणार का? नाही. परंतु क्रॉसिंग नाहीये. डॉट बॉल झाली. क्रॉसिंग करता येणार नाही. धाव पण नाही आणि फलंदाज बाद देखील होणार नाही. त्याच्यामुळे हा बॉल डॉट आहे. 1 बॉल, धावा करायच्या 5. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. षटकारच तुम्हाला मारावं लागेल. चौकारने देखील काम चालणार नाही. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. और कर ले आज खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. बॉलर तयार. तुषार मोहंती आणि त्याच्याबरोबर अंश पाटील. एका बाजूला RSA गोठवली तर एका बाजूला गावदेवी शिरवणे. परंतु सामना रंगलाय जुगावाच्या क्रीडानगरीमध्ये. 1 बॉल 5 धावा, परंतु सामना इथे जिंकलाय. मोठा मॅच. RSA गोठवली संघ 44 धावा डिफेंड करण्याचा कारनामा त्याने केलाय आणि सामना इथे जिंकलाय. अभिनंदन वेदांत पाटील, वेदांत म्हात्रे, हर्षण पाटील, तुषार मोहंती. अभिनंदन. हार्डलक टीम. गावदेवी शिरवणे, प्रणित जोशी, विराज चव्हाण, प्रथमेश, सागर सिंग. हार्डलक. मला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहे.